आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार. हाय शेफ तुषार. हाय धनश्री. सुगरण मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार. शेफ, तुम्हाला माहिती आहे आता मी एक खूप इंटरेस्टिंग आणि मस्त अशी एक रेसिपी बघितली, आंबा सूप. आपल्या सुगरणीने दाखवली. मला तर खूपच आवडलं ते. मलाच काय, खरं तर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता आहे की शेफ तुषार यांनी आज आपल्यासाठी कोणती रेसिपी आणली. आंबा म्हणजे तो तर सगळ्यांनाच आवडतो, पण एखादी भाजी नावडती जर असेल आणि त्याच्यानंतर सांगितलं की ही भाजी खाल्लीच पाहिजे तरच तुम्हाला आंबा खायला मिळेल, तर हे एक ट्विस्ट देऊन आज आपण एक रेसिपी करणार आहोत ज्याचं नाव आहे भेंडवडी. भेंडवडी. हो. ओके. मला अजिबातच ह्या रेसिपी बद्दल काहीही माहित नाहीये, सो मला बरंच काही जाणून घ्यावं लागेल. आपण तयारी करून घेऊयात, तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या. साहित्य: अख्खी भेंडी पाव किलो, भाजणीचं पीठ 1 बाउल, अख्ख्या हिरव्या मिरच्या 4, अख्खी लसूण 2 चमचे, कढीपत्त्याची पानं 8 ते 10, चिंचेचा कोळ 2 मोठे चमचे, गूळ 2 ते 3 चमचे, धणा जिरा पावडर गरजेनुसार, हळद चिमूटभर, मोहरी 1 चमचा, कोथिंबीर, तेल आणि मीठ. साहित्य तुम्ही लिहून घेतलंच असेल. आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. शेफ, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं या भेंडवडीसाठी? आपण भेंडी घेतली, ती फक्त चिरून घेतलेली आहे. मी देठ काढून घेतलंय. मला एक मिक्सिंग बाउल दे. पाव किलो भेंडी आपण सगळी घेतली आहे. आपल्याला जितकं तिखट हवे तितकं मिरचीचं प्रमाण. मी एक 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आवडीनुसार. 1 चमचा दे मला फक्त. अख्खा लसूण असेल तर अख्खा लसूण ठेचलेला देखील चालेल. मी फक्त पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. बरं. 2 चमचे लसूण, 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या. हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करायचं. मला मिक्सरचं भांडं दे. हे फक्त मी ग्राइंड करून घेतो. हे पूर्ण क्रश करून घ्यायचं. परत तो बाउल घे. आपण त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊया. आपलं हे मिश्रण तर तयार आहे. आता फक्त कढई घे. तेल बस 4 चमचे तेल. थोडंसं फक्त तेल तापवून झालं की आपल्याला फक्त कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. ओके. पण मला सांगा शेफ तुषार, की ही रेसिपी तुम्हाला कोणी शिकवली किंवा कुठे वाचली आहे नेटवर? नाही, कसं आहे की पुण्यातल्या माझ्या आजी आहेत, त्यांच्याकडनं खरी ही रेसिपी पारंपरिक मी शिकलो. मला एक्सपेक्टेड होतं, कारण ज्या पद्धतीने आपण बोलतोय की ही पारंपरिक रेसिपी आहे, तर ती आजीकडून तुमच्याकडे आलेली आहे. क्या बात है. येस. आपण एक 8 ते 10 पानं कढीपत्त्याची फक्त फोडणीला घालायची आहेत. कढीपत्ता चांगला व्यवस्थित थोडासा परतून घ्यायचा आहे तेलावरती. तो कुरकुरीत झाला की आपल्याला जे आपण मिश्रण भेंडीचं करून घेतलंय ते सगळं आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचं. गॅस बारीक करून. म्हणून आपण फोडणीला काही घातलेलं नाहीये. मिरची आणि लसूण ऑलरेडी आपल्या त्या मिश्रणामध्ये आहेच. थोडंसं परतल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ आणि गूळ. मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे. तो 2 चमचे चिंचेचा कोळ. बस. आता याच्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया. 2 ते 3 चमचे आपण गूळ घ्यायचा आहे, आपल्या आवडीनुसार खरं. बस. तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी नावाला. बस. मला 1 चमचा दे छोटा. धणा जिरा पावडर 1 चमचा. 1 चिमूट हळद, अगदी थोडीशी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थालीपीठाचं पीठ जे आहे, थालीपीठ पीठ म्हणजे भाजणीचं पीठ जे आपण म्हणतो, ते आपल्याला घ्यायचंय 1 बाउल अख्खं. मोठा चमचा ते.
आता पाणी. बस मिश्रण तर चांगलं व्यवस्थित एक जीव करून घेतलंय. आता त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि थोडं पाणी घालायचंय आणि आपल्याला व्यवस्थित हे वाफवून घ्यायचंय. ओके. मीठ साधारण किती घालायचं आपल्याला? 1.5 चमचा छोटा. बस. पाणी घालूया? हो, पाणी घाल. कोथिंबीर बुरबुरूया थोडीशी. मी मिक्स करत नाहीये, फक्त वरनं बुरबुरतोय कोथिंबीर. तर आपल्याला हे मिश्रण झाकण ठेवून वाफवून घ्यायचंय. थोडंसं थंड झालं की ते आपल्याला वड्या सेट करायच्या आहेत आणि मग फ्राय करायचे. हे मिश्रण छान सेट झालेलं आहे. आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया. तवा सुद्धा एकीकडे तापत ठेवलेला आहे आणि आपल्याला ते आता शॅलो फ्राय करायचं आहे. तेल दे मला. थोडंसं याच्यात घाल. बस. थोड्याशा तेलावरती आपल्याला या वड्या व्यवस्थित फ्राय करायच्या. ओके. खरंच आहे, पण हे पूर्वीच्या सगळ्या गोष्टी वेगळ्याच होत्या नाही का? म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात काय करायचं, हे पापड्या सगळं सगळं करायच्या आपल्या आज्या वगैरे. म्हणजे मी पुण्यामध्ये असताना मला अजूनही आठवत आहे की गव्हाच्या कुरड्या अगदी ते चीक काढून मग त्याच्या कुरड्या करायच्या आणि आजीला मदत करण्यात जी काही धमाल असते ना, म्हणजे काय त्या बायकांचा पेशन्स असेल ना खरंच. पण चांगली गोष्ट आहे, आपण काही स्वरूपात ते सगळं टिकवण्याचा प्रयत्न करतोय सुगरणच्या माध्यमातून. उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की कधी एकदा आजीकडे जातोय आणि कधी एकदा तिला मदत करतोय असं व्हायचं. आणि आत्ताच्या काळामध्ये आपल्याला हे काही माहितीच नाहीये की काय पदार्थ आहेत. करेक्ट. तर ते आपण थोडे तरी, अगदी सगळे नाही वेळेनुसार, पण थोडे तरी आपण टिकवण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. साधारण ते ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे. कारण आपण मगाशी तर त्याला वाफ येऊन घेतलेलीच आहे, व्यवस्थित ते शिजलेलंही आहे, फक्त आपल्याला तळून घ्यायचे. ओके. म्हणून आपण डीप फ्राय केलेल्या नाहीयेत, त्या शॅलो फ्राय करून घेतोय. ठीक आहे. आपल्या वड्या झाल्यात, फक्त मला एक प्लेट दे, आपण काढून घेऊया वड्या. आपण तेल घालूया थोडं, व्यवस्थित सगळ्या तळल्या जातील. बस. आणि त्याला जास्त वेळही लागत नाही. हो, फार काही वेळ लागत नाहीये खरंच. भेंडवडी तयार आहे आणि आता आपल्याला डिरेक्टली ती सर्व करायची आणि त्यानंतर मला खायची आहे. पण सर्विंगच्या आधी आपल्याला फोडणी तर द्यायची आहे. अच्छा, मी ऍक्च्युअली विचारणार होतो तुम्हाला की हे आपण डीप फ्राय पण करू शकतो का? हो, पण आता आपण त्यावर फोडणी देणार आहे. म्हणजे डीप फ्राय न करण्याचं कारण हेच आहे की मग खूप तेल होऊ शकतं. बरोबर. आपल्याला आता तेलाची फोडणी द्यायची आहे त्याला. म्हणजे आपण जसं ढोकळ्याला देतो तशीच फोडणी आपल्याला इथे देतो. तेल थोडंसं, समस्त आजी वर्ग आज खूप खुश होणार आहे. हो, कारण त्यांच्या काळातला हा पदार्थ आहे आणि तो एका नवीन स्वरूपात त्यांना बघायला मिळणार आहे. म्हणूनच मला माझ्या राजहंस आजींचं कौतुक करण्यासारखं वाटतं की काळाआड गेलेल्या ज्या काही रेसिपीज आहेत त्या आम्ही अगदी हट्ट करून तिच्याकडनं त्या काढून घेतो आणि ती हळूहळू त्या मला रेसिपीज देत असते. असं सगळं एकदम नाही सांगणार. तेल तापलेलं आहे. मला तेल तापलंय. फक्त 1 चमचा मोहरी, पूर्ण 1 चमचा घे, थोडी अजून. बस, ती छान तडतडू दे.
मस्तपैकी मोहरी तडतडली पाहिजे. त्याच्यामध्ये आता फक्त कढीपत्त्याची पानं घाल. फर्स्ट क्लास. आणि आता जो काही तडका आपण त्या वडीला देणार आहोत ती खरी मजा आहे. माइंड ब्लोईंग. गॅस बंद करून आपण तडका मस्तपैकी तडका तर झालाय. त्याच्यावरती फक्त कोथिंबीर. वाव. मैत्रिणींनो, तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या, तोपर्यंत आम्ही हे सर्व करून घेतो. साहित्य: अख्खी भेंडी पाव किलो, भाजणीचं पीठ 1 बाउल, अख्ख्या हिरव्या मिरच्या 4, अख्खी लसूण 2 चमचे, कढीपत्त्याची पानं 8 ते 10, चिंचेचा कोळ 2 मोठे चमचे, गूळ 2 ते 3 चमचे, धणा जिरा पावडर गरजेनुसार, हळद चिमूटभर, मोहरी 1 चमचा, कोथिंबीर, तेल आणि मीठ. कृती: प्रथम बाउलमध्ये भेंडी आणि हिरव्या मिरच्या हाताने तोडून आणि अख्खी लसूण घ्या आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची पानं आणि भेंडीचं मिक्सरमधलं मिश्रण घालून व्यवस्थित फ्राय करा. नंतर त्यात चिंचेचा कोळ, गूळ आणि पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. नंतर त्यात धणा जिरा पावडर, हळद, भाजणीचं पीठ आणि पाणी घालून पुन्हा चांगलं मिक्स करून घ्या. नंतर त्यात मीठ, पाणी आणि वरून कोथिंबीर भुरभुरा आणि 10 मिनिटं शिजण्यासाठी ठेवून द्या. नंतर तयार मिश्रण थंड करून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या. मिश्रण थंड झालं की त्याच्या व्यवस्थित वड्या करून त्या तव्यावर गरम तेलात व्यवस्थित ब्राउनिश होईपर्यंत शॅलो फ्राय करा. नंतर तयार वड्या सर्विंग प्लेटमध्ये काढा. आता कढल्यात तेल गरम करून त्यात मोहरी आणि कढीपत्त्याची पानं टाकून फोडणी तयार करा. आता तयार फोडणी सर्विंग प्लेटमधील वड्यांवर व्यवस्थित घाला आणि वरून कोथिंबीर भुरभुरा. तयार भेंडवडी सर्व्ह करा. अशा प्रकारे भेंडवडी तयार. आपल्या प्रेक्षकांनी लगेच साहित्य कृती लिहून घेतलेली आहे आणि आता मी भेंडवडी टेस्ट करणार आहे. हो. वाव, मस्त झाली आहे आणि इतकी छान ती क्रिस्पी झाली आहे आपण शॅलो फ्राय करून घेतल्यामुळे. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की काही जणांना भेंडी आवडत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने जर त्यांना भेंडवडी करून दिली तर त्यांना हा पदार्थ नक्की आवडणार. आणि खरं तर ह्या रेसिपीचं बरंचसं क्रेडिट मला वाटतं तुमच्या पुण्यातल्या आजीला जातं. सो थँक्यू सो मच आजी. तुमच्यामुळे खरं तर आज ही रेसिपी आम्ही इथे केली आणि आमच्या प्रेक्षकांना ती बघायला मिळाली. आजची टिप काय असणार आहे शेफ? नक्कीच सांगतो. मिठाला पाणी सुटतं, अशा वेळेला काय कराल तर मीठ फक्त परतून घ्या आणि ते चिनी मातीच्या भांड्यात ठेवा, म्हणजे मिठाला पाणी सुटणार नाही. हो का? म्हणजे ते चिनी मातीच्या भांडीत ठेवलं तर पाणी सुटत नाही. म्हणजे खरं चिनी मातीची भांडी ह्याच्यासाठीच आहेत की त्या पारंपरिक गोष्टी की मिठाला पाणी सुटत नाही किंवा चिंच कशात ठेवायची तर ती त्याच्यातच ठेवली पाहिजे. तर ही सगळी ह्या पारंपरिक गोष्टी आहेत. क्या बात आहे. आज एका पारंपरिक रेसिपी बरोबर एक पारंपरिक टिप सुद्धा झालेली आहे. त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. मैत्रिणींनो, आज आपण इथेच थांबतोय, पण उद्याच्या भागात पुन्हा भेटायचंच आहे 2 नव्या रेसिपींसह. तोपर्यंत सी यू. टाटा.